झोपडपट्ट्यांच्या औद्योगिक पट्ट्यातील 357 एकर पुनर्विकासासाठी MIDCनं काढलेल्या निविदांवर वनमंत्री गणेश नाईकांनी आक्षेप घेतलाय। या निविदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून काढल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला। इतका मोठा प्रकल्प राबवला जाणार असेल तर त्याची कल्पना मुख्यमंत्री मंत्रिमंडळाला देणं आवश्यक होतं। तसं काहीही केलं गेलं नाही। असा मोठा प्रकल्प राबवायचा आणि भरपूर पैसे जमा करायचे असा हा डाव होता, असा आरोप गणेश नाईकांनी केलाय। या विरोधात मंत्रीपद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याचा इशारा गणेश नाईक यांनी दिलेला आहे। जी घर लोकांनी बांधलेली आहे की राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या संमतीने नियुक्त करायचे ठरवले 1500 स्क्वेअर फुटापर्यंत, आणि म्हणून याच्यापर्यंत नोटिसा कोणाला देण्याच्या भानगडीत पडू नका। MIDC तलाठी केलेली आहे। MIDC हा GR दिल्याच्या 2 दिवस अगोदर टेंडर काढले, तर त्याची इरादे काय केले, या इरादे ज्या दिवशी गरज पडेल ना त्याची गरज नाही करतो। MIDC मध्ये जो काही SRA चा जो काही विषय आला त्याला त्याच दिवशी MIDCच्या CEO ला मी आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ती निविदा रद्द करायला सांगितलेली आहे। अशा पद्धतीत चालणार नाही। सर्वसामान्य माणसाला, प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी राहण्याला घर पाहिजे, घर दिलं गेलं पाहिजे। SRAचे नियम जर तुम्ही त्या ठिकाणी लावले तर त्या ठिकाणी घर मिळणार नाही। हे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑलरेडी ते टेंडर रद्द करायला सांगितलेलं आहे। जे काही अधिकाऱ्यांनी काढले होते, गणेश नाईक उशिराच आगे झाले। आता गणेश नाईक नुसतं बोलताय, ते करत काहीच नाही ना। मागच्या काय ते पार्टी काय टांगा पलटी करू यू करू, नुसत्या मला असं वाटतं बोलण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने त्यांची अपॉइंटमेंट केलेली दिसते। कृती शून्य आहे।